श्रोते राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच बातमी आहे मॉकड्रिल संदर्भात। भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धाचं सावट आहे। देशातील 295 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉकड्रिल होणार आहे। उद्या दुपारी 4 वाजता सायरन वाजवून सूचना दिल्या जाणार आहेत। सायरन वाजल्यानंतर देशात मॉकड्रिलला सुरुवात होणार आहे। रात्री 10 वाजल्यानंतर ब्लॅकआउट केलं जाणार आहे। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी देशातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले। युद्धाच्या परिस्थितीत भीती आणि गोंधळ कमी करणं, अराजकता कमी करणं आणि जीव वाचवणं हा मॉकड्रिलचा उद्देश आहे। मॉकड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं। त्या हॉर्नला ऐकून मुलं, सायरन ऐकून मुलं जीव वाचवण्याकरता कसं कळकळीने बाहेर पडता येईल त्या तडतडीने ते बाहेर पडलेत। सायरन वाजल्यानंतर नागरिकांना जवळ असलेला सुरक्षित निवारा शोधता येतो। आपल्या इथे लोकांनी जसं आहे की शेल्टर हे झालं, सायरन वाजला की तुम्ही बाहेर निघायचं आणि बाहेर निघून जर तुमची अनेक मजली इमारत असेल त्या इमारतीपासून दूर जमिनीवर झोपून राहायचं। हा एक प्रकार आहे। तुमच्या बिल्डिंगमध्ये जर तळघर असेल तर तिथे जायचं। आणि तिसरा प्रकार असा आहे की प्रत्येक ठिकाणी तुमच्या बाजूला ज्या हे असतात कंपाऊंड बिल्डिंग्स असतात, कंपाऊंड वॉल्स, त्या वॉलच्या बाजूला जाऊन आपला स्वतःचा बचाव करायचा। च्या संभाव्य हल्ल्याचा अलर्ट नागरिकांना मोबाईल SMS द्वारे पाठवला जातो। भारतानं पाकिस्तानी सीमेजवळ पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिसही सुरू केली आहे। फिरोजपूर जवळच्या मिलिटरी छावणीत भारतीय सैन्यानं अर्धा तास ब्लॅकआउट प्रॅक्टिस केली। ब्लॅकआउट प्रॅक्टिस वेळी संपूर्ण परिसरात अंधार केला गेला होता। या काळात फिरोजपूर परिसरातल्या गावांमधील वीज रात्री 9 ते 9:30 पर्यंत बंद होती। रात्रीच्या वेळी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचणं हा ब्लॅकआउटचा उद्देश आहे। बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात। जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवायचं ते बघवलं जातं। तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। ब्लॅकआउट केल्यानं शत्रूला रहिवासी परिसराचं लोकेशन मिळणं कठीण होतं। विमानातून किंवा ड्रोनमधून हल्ला करण्यासाठी जमिनीवर प्रकाश असावा लागतो। ब्लॅकआउट असेल तर हल्ला करणाऱ्याला अचूक टार्गेट मिळत नाही। ब्लॅकआउटमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून अनेक लोकांचा जीव वाचवता येतो। युद्धाच्या काळात ब्लॅकआउट खूप प्रभावी आणि महत्त्वाचं मानलं जातं। भारतात याआधी 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान मॉकड्रिल घेण्यात आलं होतं। भारताकडे असलेलं S-400 हे मिसाईल पाकिस्तानच्या कोणत्याही मिसाईलला किंवा विमानाला रोखण्यासाठी सक्षम आहे। तरीही खबरदारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। शत्रूचा मिसाईल हल्ला होण्यावेळी सायरन वाजण्यास सुरुवात होते। सायरन वाजल्यावर इमारतीपासून लांब जमिनीवर झोपावं। सायरन वाजल्यावर नागरिकांनी तळघरात जाऊन लपावं। सायरन वाजल्यानंतर एखाद्या भिंतीचा आधार घेऊन मागे बसून राहावं। यासह सायरन वाजल्यानंतर सर्व लाईट्स बंद केल्या जातील। सायरन वाजल्यानंतर रेल्वे चालू असल्यास ती आहे तिथेच थांबेल। यानंतर रस्त्यावरील वाहनं सुद्धा आहे तिथेच थांबतील। सर्व घरांमधल्या लाईट्स, रस्त्यांवरच्या लाईट सुद्धा बंद केल्या जातील। तर राज्यात सध्या सायरनची संख्या किती आहे पाहूया। 1965 ते 1993 पर्यंत सायरनची संख्या मुंबई 272, ठाणे 19, पुणे 75, नाशिक 22, उरण 15, तारापूर 21, एकूण 427। सध्याची स्वयंचलित सायरनची संख्या मुंबई 39, ठाणे 5, नाशिक 7, उरण 8, एकूण 59। राज्यामध्ये सायरनची संख्या आता वाढणार। केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे।
तशा प्रकारची मॉक ड्रिल ही करण्यात येणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे खूप जास्त डिटेल जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील. सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉक ड्रिल होणार आहे. सकाळी 9च्या ठोक्याला सायरन वाजवण्यात आले. सायरन वाजवून शाळेतील सायरन बाबत तपासणी करण्यात आली. पुणे शहरात नागरी संरक्षण दलाकडून सायरनची तपासणी करण्यात आली. पुण्यात 3 ठिकाणी सायरन लावण्यात आले आहेत. पुण्यात काउन्सिल हॉल, मुळशी आणि तळेगाव या ठिकाणी सायरन वाजणार आहेत. तर नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयातही सायरनची तपासणी करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी संबंधित एकाला अटक करण्यात आली. जम्मू काश्मीर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंधित एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर UNSC मध्ये पाकिस्तानचा दावा फोल ठरला. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन देण्यात आलं नाही. UNSC मध्ये कोणताही ठराव मंजूर झाला नाही. बंद दाराआडच्या बैठकीत पाकिस्तानला नाचक्कीचा सामना करावा लागला. आमचं उद्दिष्ट साध्य झाल्याचा कांगावा पाकनं केला होता.